दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आपण या संत समागम फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून समर्थ रामदासांनी त्यांचे पहिले शिष्य श्री उद्धव यांना जो दासबोध सांगितला त्याला जुना दासबोध अर्थात 21 समासी दासबोध असं म्हणतात. या 21 समासी दासबोध ग्रंथातील सध्या आपण समास 19वा पाहतो आहोत. संत संग महिमा हे या समासाचं नाव आहे. आपण काल ओवी क्रमांक 25 पर्यंत या उपदेशाचं चिंतन केलेलं होतं. संतांच्या सहवासाने, संतांच्या सेवेने, संतांचा संग जर मिळाला तर आपण समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या
प्रपंच, मोह, संसार, दुःख या देहबुद्धीतून जन्मलेल्या सगळ्या दुर्गुणांचा लय होईल आणि आपल्याला कैवल्य प्राप्ती होईल असं समर्थ सांगतायत. समर्थ तळमळीने सांगतायत आपल्या उद्धवांना, आता असो हे बोलणे, संत वचनी भाव धरणे, सांगितले ते मूर्खपणे असत्य मानू नये. मी जे सांगतोय त्यामध्ये यत्किंचितही तू मनामध्ये संशय आणू नकोस आणि तू याचं गांभीर्याने संतांच्या सहवासाची तू कायम तुझ्या मनामध्ये आस उत्पन्न झाली पाहिजे असं समर्थ सांगतायत. ओवी क्रमांक 26 पासून पुढच्या 9 ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी त्या शिष्याच्या अंतःकरणात काय भाव उपजेल संतांच्या सहवासाने त्याचं वर्णन समर्थ रामदासांनी या ओवी क्रमांक 26 पासून केलेलं आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. ऐकगा भावार्थाची खूण, जेणे चित्ताची वणवण, तुटोनी जाईल पूर्ण, समाधान पाविजे श्रीराम. म्हणसी मी भाव धरू कैसा, तरी ऐक सांगतो रे शिष्या, भाव तोची जो विश्वासा, सदृढ धरावे श्रीराम. जो प्राणी संसारे गांजला, तयांगी विश्वास बाणला, जो देखो वेखी शरण गेला, तेथे विश्वास कैचा श्रीराम. अविश्वासे माया गोवी, गोवनी मागुता जन्मदावी, मोह जाळे वेढा लावी, उमजोची नेदी श्रीराम. अविश्वासी तो ठकला प्राणी, अविश्वासायसी नाही हाणी, जेथे अविश्वासे तो जाचनी, वरपडा होईल श्रीराम. समर्थांनी या ठिकाणी एक प्रिकॉशनरी मेजर दिलं, एक प्रिकॉशनरी स्टेटमेंट दिलंय की तू संतांच्या सहवासात जाशील, परंतु तुझ्या अंतःकरणामध्ये दृढ विश्वास पाहिजे की मी जे काही करतो आहे ते योग्य आहे आणि जे मला संत सांगतील त्याप्रमाणेच मी करीन. तुझ्या मनामध्ये कुठली दोलायमान अवस्था आली नाही पाहिजे. समर्थ सांगतायत, ऐकगा भावार्थाची खूण, तुझ्या मनात भावार्थ तो उपजेल. संत संगातून माझ्या आयुष्याचं कल्याण होईल हा जो भाव आहे तो तुझ्या अंतःकरणात जेव्हा उपजेल, त्याची खूण काय आहे, पहिलं लक्षण काय आहे? समर्थ म्हणतात, तेणे चित्ताची वणवण, तुटोन जाईल पूर्ण, समाधान पाविले. तुझ्या अंतःकरणाची जी धावपळ चालू आहे, हे केलं तर ते होईल का, ते केलं तर असं होईल का, मग माझं वाईट होईल का, मग चांगलं होईल का, मग ते माझ्याबद्दल काय म्हणतील, मी त्यांच्याबद्दल काय म्हणेल, ही जी सगळी विवंचना आहे ती सगळी तुटून जाईल आणि तुला पूर्ण समाधान प्राप्त होईल असं समर्थ म्हणतात. म्हणसी मी भाव धरू कैसा, तरी ऐक सांगतो रे शिष्या. तुझ्या मनात असा विकल्प यायला नको, अरे तुम्ही मला सांगताय संतांच्या सहवासात जायला आणि सगळ्या संसारातील त्रिविध तापांचं निराकरण होईल असं तुम्ही मला म्हणताय, पण हे कसं शक्य आहे? कसा मी भाव धरायचा, कसा मी विश्वास ठेवायचा? भाव धरणे म्हणजे विश्वास ठेवणे. कसा विश्वास ठेवायचा मी? समर्थ म्हणतायत, म्हणसी मी भाव धरू कैसा. तुला वाटतंय का, काही मनात शंका आहे का की आता या संतांच्या सहवासातून मला माझ्या आयुष्याचं मोक्षपद मिळेल, मला आत्मानंद मिळेल, मला आत्मज्ञान मिळेल आणि या संसारातील या दृश्य विश्वातील त्रिविध तापांपासून माझी मुक्तता होईल?
याबद्दल तुला संशय आहे का? तुझ्या मनामध्ये काही खिंत आहे का? समर्थ म्हणतात, म्हणसी मी भाव धरू कैसा, तरी ऐक सांगतो रे शिष्या. अरे समर्थांना फार अत्यंत तळमळ आहे हो. पहिला शिष्य आहे, समर्थ संप्रदायाचा पहिला शिष्य उद्धव स्वामी आहेत. पहिला मठ टाकळी मठ आहे. पहिला मारुती गोमयापासून तयार केलेला टाकळीचा मारुती आहे. आपण जायला पाहिजे एकदा. 350 वर्ष झाली आहेत, मारुती उभा आहे, तुमची वाट पाहत. गोमयापासून तयार केलेला मारुती आहे. बाजूला एक गुहा आहे, तिथं समर्थ साधनेला बसत. पहिला मठ टाकळी, पहिला मारुती गोमयापासून तयार केलेला, पहिला शिष्य, पहिला महंत, पहिला मठपती. असा हा सगळा उद्धव, पहिला मठपती उद्धव, असा या ठिकाणी आपण जाऊन यायला पाहिजे. विश्वास ठेवा. समर्थ म्हणतायत तसं तुम्हाला वेगळी अनुभूती येईल तिथे गेल्यानंतर. 12 वर्ष समर्थ तिथं राहिलेले. आपण चाफळला जायला पाहिजे. समर्थांच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त काळ चाफळला गेलेला आहे. चाफळ, शिंगणवाडी, खडीचा मारुती, रामगड, अशा ठिकाणी जायला पाहिजे आपण. समर्थ म्हणतायत, भाव तोची जो विश्वासा सदृढ धरावे. तुझ्या मनामध्ये पक्का विश्वास बसला पाहिजे, सोडला नाही पाहिजे. तो सदृढ म्हणजे पक्का धरला पाहिजे. उगीच मी म्हणतोय म्हणून सांगू वांगीचे कामं नव्हे. मनातून तू केलं पाहिजेस हे. जो प्राणी संसारे गांजला, तया अंगी विश्वास बाणला. जो देखो वेकी शरण गेला, तेथे विश्वास कैचा. 2 मुद्दे समर्थांनी या ओवी क्रमांक 28 मध्ये टाकलेले आहेत. 2 मुद्दे. पहिला मुद्दा असा आहे, जो प्राणी संसारे गांजला, तया अंगी विश्वास बाणला. ज्याला संसारातली अत्यंतिक दुःख सहन करावी लागतात, मग काही असेल, पुत्रशोक असेल, पितृशोक असेल, पत्नीशोक असेल, किंवा आर्थिक संकट गर्तेमध्ये पडलेला असेल, काही असेल, आदिदैविक, आदिभौतिक, आदि आध्यात्मिक, कुठलाही ताप असेल, पण तो जर अत्यंत टोकाचा जर सहन करावा लागला, तर समर्थ म्हणतायत, तया अंगी विश्वास बाणाला. ती वेळ अशी माणसाच्या जीवनात येते की त्याला कलाटणी देते, त्याचं आयुष्य बदलून टाकते. आणि त्याला वाटतं की संतांच्या वचनावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, बाकी काही नाही. हा झाला पहिला मुद्दा. ओवी क्रमांक 28 मध्ये पहिल्या 2 चरणांमध्ये हा मुद्दा आहे. ज्याला त्रिविध तापांनी पोळलं, जो माणूस पोळतो, तो आपल्या सगळ्या प्रपंचातून बाहेर पडतो आणि संतांच्या कच्छेपी लागतो. बरं, बायकोला असं वाटलं तर नवऱ्याला वाटतं असं काही आहे का? नाही. वडिलांना वाटत असेल तर मुलाला वाटतं असं काही आहे का? नाहीये. पण मला इथे विशेष उल्लेख करावा वाटतो. अहो, सख्या 3 बहिणींना असं वाटतंय की समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याने आपल्या जीवनाचं सार्थक होईल. सख्या 3 बहिणींना वाटते. आणि सख्या 3 बहिणी इथं असतात या प्लॅटफॉर्मवर. सौ सुषमा काळे आदरणीय समीक्षक आहेत आमच्या दासळच्या. सौ सुमेधा खानापूरकर पुण्याला आहेत, आज त्या पण आहेत. यांचे यजमान आदरणीय श्री खानापूरकरजी ग्राहक तीर्थ बिंदू माधवांचे पीए होते, स्वीय सहाय्यक होते. आणि त्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत
त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये पाण्यासाठी जे काम केलंय ते अफलातून आहे, ललांभूत काम आहे. अफलातून काम केलंय त्यांनी. पाण्याचं संवर्धन करणे, जलस्रोतांचं संवर्धन करणे, असे खानापूरकर. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमेधा खानापूरकर. आता ही सगळी मंडळी धुळ्यामधून ह्याला आली आहेत, पुण्यात आली आहेत. आणि त्यांची तिसरी भगिनी आहे अनुराधा पंडे. त्या पण अधूनमधून या ठिकाणी दर्शन देत असतात. आज नाही आहेत त्या. या 3 बहिणी आहेत. अहो, याच्यापेक्षा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की संतांच्या वचनांवर विश्वास ठेवून आमच्या जीवनाचं भलं होईल हे ज्यांना ज्यांना पडतं ते आपल्या भावाला, बहिणीला, सुनेला, मुलाला, जावयाला, आपल्या या उपक्रमात आणतात. आदरणीय सौ सुषमा काळेंनी आता मुलीलाच असा प्रवेश दिलेला आहे. सौ धनश्री तेल्हारीकर त्या बोरिवलीला आहेत. म्हणजे बघा, एक परिवार कसा जोडला जातो, त्याचं महत्व पटतं. समर्थ म्हणतात हे महत्व पटण्यासाठी 2 गोष्टींची गरज आहे. या 2 गोष्टींपैकी जे घडलं त्यातून आपण तिकडे मार्गी लागतो. परंतु पहिली जी गोष्ट आहे ती मात्र अत्यंत खमकी आहे, एकदम पक्की आहे. त्रिविध तापे पोळला. समर्थ या ठिकाणी म्हणतात, जो प्राणी संसारे गांजला तया अंगी विश्वास बाणला. त्याला पक्क माहिती आहे की आपण समर्थ रामदासांच्या कच्छपी लागलं पाहिजे, समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, टाकळीला गेलं पाहिजे, जांबेला गेलं पाहिजे, त्यांच्या जन्मगावी त्यांचं जास्तीत जास्त वास्तव्य राहिलं त्या ठिकाणी चाफळला जायला पाहिजे. त्यांनी समाधी घेतली त्या सज्जनगडला जायला पाहिजे. जिथं दासबोध अप्रतिम ग्रंथ लिहिला त्या शिवतरघडीत जायला पाहिजे. आपल्याला मोठा अभिमान वाटेल. आपल्या परिवाराच्या एक अभ्यासार्थी आहेत सौ सुषमा दंडवते. 2 महिने त्या घडीमध्ये होते आता, जुलै आणि ऑगस्ट. अहो, ते रौद्र रूप 22-23 जुलैचं पाहिल्यानंतर पुन्हा कुणी जाणार नाही अशी शक्यता वाटत असताना काय होईल आपल्या जीवाचं. मागच्या 20 वर्षात जेवढा प्रलय झाला नाही तेवढा रौद्र प्रकार निसर्गाचा, त्या धबधब्याचा तिथल्या लोकांनी पाहिला शिवथरघडीमध्ये. आणि तरीही 22-23चा प्रलयकारी तो निसर्गाचा प्रकोप पाहिल्यानंतर सुद्धा सुषमा दंडवते असं म्हणतात की मी ऑगस्टमध्ये सुद्धा राहू का? आणि त्या राहिल्या. थोड्या दिवसापूर्वी त्या चिंचवडला आल्यात आणि त्यांनी पुढे अजून असं सांगितलंय शिवथरघडीच्या व्यवस्थापकांना, विश्वस्तांना, की तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा मला सांगा, मी घडीमध्ये व्यवस्थापक म्हणून यायला तयार आहे. मला कल्पना द्या, मी येऊन राहीन इथं. माणूस संतांच्या सहवासात किती रमला पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे हे. प्यायचं पाणी नव्हतं 8-9 दिवस, प्यायचं पाणी नव्हतं. पावसाचं पडलेलं पाणी त्यांनी साचवलं आणि ते पाणी पिऊन राहिले 9 दिवस. वीज नव्हती 9 दिवस. गोड तेलाचे दिवे लावून राहिले, मेणबत्त्या संपल्या, पेट्रोमॅक्स संपलं, सगळं संपलं. जनरेटर बंद पडला. का एवढं माणसाला तिथं राहावं वाटतं? का एवढं तिथं आनंद मिळतो? का एवढा समाधान मिळतो? समर्थ तिथं आहेत. आजही समर्थ घडीमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांची स्पंदनं जाणवतात तिथं. समर्थ इथं म्हणतात की जो त्रिविध तापे पोळलाय, संसारातल्या दुःखांनी होरपळून निघालाय, तो त्याच्या अंतःकरणामध्ये संतांच्या वचनांवर, संतांच्या सहवासासाठी अत्यंतिक आसुसलेला होतो. दासबोधातल्या 5व्या दशकामध्ये मंत्रांचा दशक, त्यामध्ये 3ऱ्या समासामध्ये समर्थ म्हणतात
जो संसार दुःखे दुःखवला, जो संसार दुःखे दुःखवला, जो त्रिविध तापे पोळला. संसाराचे दुःख काय कमी आहेत का? आध्यात्मिक ताप, आदि भौतिक ताप, आदि दैविक ताप, शरीरापासून झालेले ताप, आजूबाजूला असलेल्या समष्टी सृष्टीमध्ये असलेल्या चेतन आणि अचेतनांपासून झालेले ताप आणि पूर्वजन्मींच्या कुकृत्यामुळे आलेले ताप, भोगावे लागणारे ताप, असे हे 3 ताप आहेत. समर्थ म्हणतात, जो संसार दुःखे दुःखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विशी श्रीराम. अविश्वासे कास सोडिली, ऐसी बहुतेक भवी बुडाली, नाना जळचरे तोडिली, मध्येची सुख दुःख श्रीराम. अविश्वास जर दाखवला संतांवर तर समर्थ म्हणतात पुढे काय होईल ते सांगतात. अविश्वासे कास सोडली, संतांची कास सोडली, संतांचा संग सोडला. काय फरक पड, काय काय करायचं ह्यांच्यासोबत राहून? हे तर निसंग आहेत. मला माझं घर बघायचं, मला माझे कुटुंब बघायचं आहे असं म्हणून जर संतांचा सहवास सोडला तर समर्थ म्हणतात ऐसी बहुतेक भवी बुडाली. भवसागरामध्ये, संसार सागरामध्ये बुडून गेले, नाका तोंडात पाणी गेलं त्यांच्या. नाना जळचरे तोडिली. या संसार रूपी समुद्रामध्ये कसली कसली जळचर आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह. कधी सुसर आहे, कधी मगर आहे. अनेक जलचर प्राणी आहेत त्यात की ज्यांची नावं आपल्याला माहिती नाहीये, ज्यांना आपण कधी आयुष्यात पाहिलेलं नाहीये. ते आपल्यावर घाला घालतात. समर्थ म्हणतात, जो प्राणी संसारे गांजला, तया अंगी विश्वास बाणला. त्याला मात्र बरोबर त्याच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये विश्वास रुजतो की नाही, मी संतांच्या सहवासात आहे, आता मला काही धक्का नाहीये. मला सुषमा दंडवते आज सकाळी त्यांचा मला फोन आला चिंचवडवरनं. त्या म्हणाल्या 2 महिन्यामध्ये अशी अनेक प्रसंग आहेत की ते प्रसंग अनुभवल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला केवळ समर्थांनी इथं वाचवलंय, केवळ समर्थांनी. मागच्या 20 वर्षात झाला ना एवढा मोठा प्रलय त्या तिथं झाला, निसर्गाचा प्रकोप झाला. तो धबधबा 20 वर्षात पाहिला नाही असा धो 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 वाहत होता. कठडे तुटले, सिमेंट कॉन्क्रीटच्या संरक्षक भिंती तुटल्या, जमीन खचली, रस्ता वाहून गेला. अहो, ज्या कार उभ्या होत्या तिथं त्या वाहून गेल्या. किती पाणी आलं असेल. पण आम्हाला समर्थांनी वाचवलं बरं. आणि म्हणून त्यांनी, सुषमा दंडवत यांनी पुन्हा प्रशासनाला सांगितले, गडीतल्या विश्वस्तांना सांगितलं की तुम्ही कधी यायला तयार आहे. कुठून येतं हे बळ मला सांगा तुम्ही, कुठून येते ही प्रेरणा, कुठून येते ही ऊर्जा? समर्थ माझ्या पाठीशी आहेत, समर्थ माझ्याजवळ आहेत. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. तो कुठं नाहीये. नभी वावरे अणुरेणू जैसा. अणूमध्ये तोय, रेणूमध्ये तोय. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन सगळीकडे त्याचं अस्तित्व आहे. समर्थ पुढे म्हणतात, जो देखो वेखी शरण गेला तेथे विश्वास कायचा. प्रश्न आहे, 4 लोक चाललेत म्हणून मी पण जातो असं नाही होऊ शकत. ते आतून यायला पाहिजे, अंतःकरणातून तो भाव उपजला पाहिजे की मला इथं समाधान मिळेल, मला इथं सुख मिळेल, माझे सगळे दुःख, कष्ट, ताप इथं निराकरण होतील. हे जेव्हा मनातून येतं तेव्हा माणूस तिथं बरोबर रिगतो. अविश्वासे माया गोवी, गोविनी मागुता जन्मदावी,
मोह जाळे वेढा लावी उमजोची नेदी श्रीराम. मायेमध्ये मी अडकलो आहे हे सुद्धा त्याला समजत नाही. अहो, जर ज्याला समजतं की मी मायेत अडकलोय तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करील. ज्याला समजतं तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करील. पण ज्याला लक्षातच येत नाहीये की मी गुरफटलोय, मी गुरफटत चाललोय, तो बाहेर पडायचा प्रयत्न सुद्धा करणार नाही. मग त्याच्यावर अनेक संसार दुःख जरी पडली तरी, आघात जरी पडले तरी त्यातून तो बाहेर पडत नाही. फार फार तर काय करतो, विष पिऊन मरून जातो, सुटका करून घेतो आपली. पण समर्थांनी याला नाव काय दिले? आत्महत्यारा. आणि यांनी काय केलं म्हणाले, पुढच्या जन्माची सुटी घेतली, ऍडव्हान्स पेमेंट केलंय. समर्थांचे शब्द सुद्धा खूप फार चपकल आहे. तो सुती घेतली पुढल्या जन्माची, पुढच्या जन्माचा ऍडव्हान्स देऊन ठेवलाय. समर्थ म्हणतात अविश्वासे माया गोवी. एकदा जर तुमच्या मनात अविश्वास निर्माण झाला, संतांच्या बद्दल शंका, कुशंका, प्रश्न असं काही निर्माण झालं की लगेचच माया वाटच बघतीये. संभाजीराजांच्या मनात येत होतं, आमचे आबासाहेब आमच्याकडे लक्ष देत नाहीत, आम्हाला दूर लोटतात. आणि ही खतखत बरोबर दिलेर खानापर्यंत पोचली. आपल्याला माहिती आहे, पत्नीसह महाराजांनी संभाजीराजांना गडावर पाठवलं, सज्जनगडावर. तुमचं आमचं दुर्दैव आहे सज्जन हो की तेव्हा समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर नव्हते. हे आमचं तुमचं दुर्दैव आहे, अदरवाईज आपला इतिहास बदलला असता. एका दिवशी माहुलीला स्नानाला जायचंय म्हणून संभाजीराजे आपल्या पत्नीसह निघाले. मोजकी शिबंदी घेतली, सैन्य बाकीचं गडावर ठेवलं. काही रामदासी येत होते, मनाई केली. माहुलीला गेले, स्नान वगैरे उरकली आणि आलेल्या मोजक्या शिबंदीला सांगितलं, इथून जीव वाचवायचा असेल तर परत गडावर जा, आमच्या सोबत येऊ नका. दिलेर खानाने माणूस धाडलेलाच होता, कुमक आलेली होती. आणि तिथून पुढचं 1.5-2 वर्ष संभाजीराजांच्या जीवनातला काळाकुट्ट तो इतिहास आहे की जो यावनी सत्तेमध्ये मुसलमानी सरदारांसोबत त्यांनी कसं जीवन आपला चरितार्थ कसा केला असेल, काय काय यातना त्यांच्या मनाला भोगाव्या लागल्या असतील. समर्थ म्हणतायत अविश्वासे माया गोवी. अविश्वास जर असेल तर या भानगडीत न पडलेलं बरं. 4 लोक करतायत म्हणून मी करीन असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात रोकडा आत्मसाक्षात्कार, प्रचिती आली पाहिजे. प्रचिती घ्या मग नादी लागा. उगीच 4 लोक करतायत ते पारायणाला बसलेत म्हणून मी पारायण करतो असली भानगड समर्थांना अपेक्षित नाहीये. अविश्वास आहे माया. एकदा मनात अविश्वास निर्माण झाला, विश्वास ढळला की माया टपूनच बसलेली आहे. ती लगेच पटवून देते की योग्य निर्णय, संतांसोबत राहण्यात काही अर्थ नाहीये. अरे प्रपंच करा, खा प्या मजा करा, कशासाठी यांच्या नादी लागाल. ती माया तयारच आहे. गोवनी मागुता जन्म दावी. ती तिच्या बरोबर विळख्यामध्ये पकडते प्राण्याला, या माणसाला, आणि पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. मोहजाळे वेढा लावी उमजोची नेदी. हा शब्द फार महत्वाचा आहे. अहो, ती अशी काही मोह समोर निर्माण करते, असं काही जाळ फेकते की मी त्या जाळ्यात अडकला चाललोय हे लक्षातच येत नाही.
समर्थ म्हणतायत उमजोची नेदी. आणि ज्याला उमज पडत नाही, ज्याच्या लक्षात येत नाही, तो स्वतःची सोडवणूक करून घेण्याचंही धडपडत नाही. अविश्वासी तो ठकला प्राणी, अविश्वासायसी नाही हानी. जेथे अविश्वासी तो जाचणी, वरपडा होईल श्रीराम. म्हणून अविश्वास नको. समर्थांनी पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात सांगितलंय. मी अनेक ग्रंथांचा संदर्भ घेतलाय. 12 गीता, उपनिषद, वेद, अनेक ग्रंथ, पुराण आणि सगळ्यात महत्वाचं आत्मप्रचितीसह आधी केले मग सांगितले, असा हा दासबोध आहे. म्हणून समर्थ म्हणतात अविश्वास दाखवू नका, मनामध्ये संशय आणू नका. मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सत्शिष्य. सत्शिष्याची लक्षणं आहेत. दशक 5 समास 3. दासबोधामध्ये 200 समासांपैकी सगळ्यात मोठा समास कुठला आहे? सत्शिष्य लक्षण. 104 ओव्यांचा समास आहे. सत्शिष्याच्या अंगी त्याला जर सत्शिष्य पण घ्यायचं असेल तर साधकाच्या अंगी काय काय दुर्गुण असू शकतात आणि ते कसे दूर केले पाहिजेत आणि सत्शिष्याच्या अंगी काय काय लक्षणं असतात त्याचं यथार्थ विवरण समर्थ रामदास स्वामींनी दशक 5व्या मध्ये केलेलं आहे. सत्शिष्य लक्षण. या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सत्शिष्य. मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य, ज्याच्या अंतःकरणात पूर्ण विश्वास आहे तो मोक्षाचा अधिकारी आहे. आणि नुसतं मोक्षाचा अधिकारी म्हणले का, विशेष लिहिलंय अग्रगण्य. पहिल्या 10 मध्ये पहिला नंबर, पहिल्या 10 मध्ये पहिला अग्रगण्य. ऐसे सशिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढ भाव. तेणे गुणे देवराव स्वयेची होती श्रीराम. अरे देव देव कशाला जातो तू? देव पहावया गेलो, देव होऊन ठेलो. याची प्रचिती घ्यायची आहे का? मग संतांवर विश्वास ठेव. तुकाराम महाराजांच्या गाथा काढा, त्यावर विश्वास ठेवून त्याचं चिंतन करा. नामदेव महाराजांचे अभंग काढा, विश्वास ठेवा, त्याचं चिंतन करा. माऊलींची ज्ञानेश्वरी काढा, त्याचं चिंतन करा. दृढ विश्वास ठेवा. इकडे तिकडे कुठेही जायची गरज नाही. जेथे अविश्वासे बिडार घेतले तेथे ये मायेचे ठाणे झाले. प्राणी नेऊनिया गोविले गर्भाची ये बंदिशाळे श्रीराम. समर्थ म्हणतायत गर्भाची बंदिशाळा. गर्भामध्ये माणूस कसा आहे? कारागृही आहे. सगुण परीक्षा दशक 3 समास 1, 2, 3, 4. सगुण परीक्षा अ ब कड. समर्थ म्हणतात कारागृही प्राणी जाजावला. अहो आपण पाहतो जेलमध्ये, आपल्याला वाटतं की जेलमध्ये जाणं किंवा जेल पाहणं सुद्धा आपल्या अंगावर काटा येतो. भीती वाटते आपल्याला की ज्या जेलमध्ये खायला प्यायला मिळतंय, घरचा डबा येऊ शकतो. काही लोकांसाठी ते एसी लावले जातात. सगळी व्यवस्था आहे. तिथे फिरता येतं, पाय मोकळे करायला चान्स आहे. पण गर्भाची आहे बंदीशाळा. त्या कारागृहामध्ये तुम्ही हात सुद्धा हलवू शकत नाही, पाय सुद्धा हलवू शकत नाही. असे बसलेले असतात. पाय गुडघे छातीला आहेत, दोन्ही पाय पुढे, हात पुढे आलेले आहेत. किती दिवस, किती महिने या स्थितीत बसावं लागतं. कल्पना करून बघा की असं आपल्याला एखाद्या खुर्चीमध्ये बांधून ठेवलंय किंवा उगीच आपण बसून बघावं. किती वेळ बसू शकतो आपण? काय वाटत असेल त्या जीवाला तिथं? बाहेरची हवा नाहीये. जे मिळेल ते त्या अम्बिलिकस कॉर्डमधनं, नाळेमधनं मिळतंय. श्वास घेता येत नाही, डोळे उघडता येत नाहीत, हात पाय लांब करता येत नाहीत. ज्या ठिकाणी समर्थ म्हणतात अविश्वासाने पडाव टाकला, जेथे अविश्वासे बिढार घेतले,
घर भाड्याने घेतलं. तेथे ये मायेचे ठाणे आले. माया येते आणि तिथं आपला प्रपंच पसरती आहे. सामान सगळं, मग बाकीचं सगळं साहित्य, घर सजावट, इंटेरियर डेकोरेटर, असं काम ती माया करते आहे. म्हणून आधीच विचारावे, युक्त अयुक्त शोधुनी पहावे. आपणासी न कळे तरी पुसावे, संत सज्जनासी श्रीराम. आणि जर समजा समर्थ म्हणतात की काही मनात शंका असलीच, तर मग विचारायला काय हरकत आहे? बोललं पाहिजे, संतांना विचारलं पाहिजे. म्हणून आधीच विचारावे, युक्त अयुक्त शोधून पहावे. काय खरंय, काय खोटं आहे, काय सार आहे, काय असार आहे, काय शाश्वत आहे, काय अशाश्वत आहे, काय नित्य आहे, काय अनित्य आहे, याचा सगळा विचार केला पाहिजे. आणि जर समजा आपली बुद्धी पोचत नसेल, आम्हाला स्वतःला जर विचार करता येत नसेल, आपणासी न कळे तरी पुसावे, संत सज्जनाशी. काय बिघडलं का? बापाचं बिघडलं का तुझ्या? काय काय लाज वाटायला पाहिजे, काय शरम वाटायला पाहिजे? ते मायबाप आहेत ना आमचे, त्यांना विचारायला काय हरकत आहे? समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, सद्गुरु वीण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले श्रीराम. मनामध्ये शंका कुशंकाचं घर करून असा प्राणी प्रवाहामध्ये पतित होतो, वाहत जातो. आणि मग कधी कुठल्या भोवऱ्यामध्ये अडकेल, कुठल्या जळचर येईल त्याचे लचके तोडून काढील, किंवा नाकातोंडात पाणी जाऊन हा बुडून मरेल. सद्गुरु विन ज्ञान काही सर्वथा होणार नाही, शक्यच नाही आहे. म्हणून संतांचा सहवास आवश्यक आहे. समर्थ म्हणतात, आपणाशी न कळे तरी पुसावे, संत सज्जनाशी. काय बिघडलं विचारायला? विचारे विण कार्य काही प्रपंची तेही चालत नाही. समर्थ एक उदाहरण देतात, दाखला देतात, एक दृष्टांत देतात. अरे तुझ्या प्रपंचातलं तुला साधे गोष्टी सुद्धा विचार केल्याशिवाय काही करता येत नाही. काही नवीन वस्तू खरेदी करायची आहे, 4 ठिकाणी जावं लागतं. तिथं काय भाव आहे, इथं काय भाव आहे, ऑनलाईन मागवावं का, या दुकानातून घ्यावं का, होलसेल रेट काय आहे, रिटेलर रेट काय आहे, आपल्या परिचयाचं दुकान आहे का. अहो साधी एखादी वस्तू घ्यायची असली तर माणूस किती जिकीशी करतो, किती चौकशा करतो. प्रपंचातली एकचित वस्तू की जी काही महिने काही वर्ष चालेल, फार फार तर जन्मभर तर पुरत नाही. विचारे विण कार्य काही प्रपंची तेही चालत नाही. उदाहरण देत आहेत समर्थ. प्रपंचातला एक छोट्यातल्या छोट काम सुद्धा तुला विचार केल्याशिवाय होत नाहीये. समर्थ म्हणतात, मा परमार्थी तरी सर्व ही विचारिले पाहिजे. अरे हा परमार्थाचा मार्ग तर अत्यंत गुह्यतम आहे. भगवंतानी काय सांगितलं? अत्यंत गुह्यतम आहे की जे मी तुला सांगतोय अर्जुना, श्रद्धा ठेव, लक्ष दे. श्रद्धावान लभते ज्ञानम संशयात्मा विनश्यती. जो श्रद्धा ठेवशील तर तुला ज्ञान मिळेल. श्रद्धावान लभते ज्ञानम संशयात्मा विनश्यती. संशय घेशील तर विनाश ठरलेलाच आहे. मानले तरी अनन्य भावे सत्पुरुषाशी शरण जावे. शरण गेलिया त्यजावे दूरी अविश्वासा श्रीराम. मानले तरी अनन्य भावे. एकदा का मानलं ना, नरेंद्राने किती ठिकाणी विचारलं, तुम्ही देव पाहिलाय का, तुम्ही देव पाहिलाय का, तुम्ही देव पाहिलाय का. प्रत्येकाने सांगितलं, अरे मी साधना करतोय, पण मी पाहीन एक दिवस. तो म्हणाला ठीक आहे, हरकत नाही, सोडून द्या. रवींद्रनाथ टागोरांकडे गेला. रवींद्रनाथजी एका जहाजावर बसून साधना करत होते. पाण्यावर साधना चालू होती. एके दिवशी रात्री तो गेला. धाडकन जहाजाच्या तिथं दार उघडलं. तो जाऊन त्यांना म्हणाला, तुम्ही देव पाहिलाय का?
ते म्हणाले, मला काही सिग्नल्स येत आहेत, मला काही संकेत येत आहेत, माझी साधना योग्य दिशेने चालू आहे, पण अजून देव नाही पाहिला. तो म्हणाला, ठीक आहे, सोडून द्या. आणि एक दिवस ठाकूरांकडे जेव्हा त्याची भेट झाली, तेव्हा रामकृष्ण परमहंसांना त्यांनी विचारलं, तुम्ही देव पाहिलाय का? ठाकूरांनी त्याच्याकडे पाहिलं, ठाकूरांनी स्मित केलं आणि ते म्हणाले, हो, आत्ता मी तुला जसा पाहत आहे तसा मी देवाला पाहिलेला आहे. अरे, तुम्ही देवाला पाहिलंय? मग त्यांनी पुढे अजून धारिष्ट्याने विचारलं. समर्थ म्हणतायत ना, आपणाशी न कळे तरी पुसावे संत सज्जनाची, काय बिघडलं? पुन्हा नरेंद्राने विचारलं, तुम्ही देवाला पाहिलंय? मग तुम्ही देवाशी बोललात का? ठाकूर म्हणाले, अरे, आत्ता मी जसा तुला बोलतो आहे नरेंद्रा, तसा मी देवाशी बोललेलो आहे. झालं. मानले तरी अनन्य भावे. आता मी मानले ना तुम्हाला, आता मी समर्थांना मानलेलं आहे, मी त्यांचा अंकित झालोय. दॅट्स ऑल. सगळे विषय संपले. आता मानले तरी अनन्य भावे, सत्पुरुषाशी शरण जावे. अनन्य भावाने शरण जायला पाहिजे. शरण गेलिया त्यजावे दूरी अविश्वासा. फांदीच्या टोकावर बस आणि कुऱ्हाडीने फांदी तोड. खाली मोठी विहीर आहे. अंबाजीच्या मनात आला का हो प्रश्न, की मी जर या फांदीवर बसलो आणि फांदीच्या टोकावर बसलो आणि फांदी कापायला लागलो, तर फांदी, कुऱ्हाड आणि मी सगळेच्या सगळे त्या विहिरीत पडू? वय काय? मला कोण पाण्यातून बाहेर काढी? मला तर पोहता येत नाही. असा अविश्वास दाखवला का? ठीक आहे स्वामी, तुम्ही म्हणाल तसा. फांदी सकट अंबाजी पाण्यामध्ये. मिरवणूक पुढे गेली. थोडा वेळ गेला, बराच वेळ गेला. शिष्यांमध्ये कुजबुज निर्माण झाली. अंबाजी पाण्यात पडला, अजून आला नाही. स्वामी सुद्धा काही बोलले नाहीत. ती चुळबुळ, ती चिंताग्रस्त चेहरे समर्थांच्या समोर आले. समर्थ म्हणाले, काय रे बापा, एवढी का चिंता लागली? शिष्य म्हणाले, स्वामी, अहो म्हणले तुम्ही ते फांदी आडवी येत होती. हो हो, बरोबर आहे. मग आपला छबिना कसा पुढे आला असता, रथ कसा पुढे आला असता? नाही म्हणले, ते ठीक आहे, फांदी तोडली, परंतु काय परंतु? अंबाजी पाण्यात पडला. अरे, मग तुम्ही नाही सांगितलं मला? आता शिष्यांच्या चेहऱ्यावर मोठं आश्चर्य वाटलं, की काय आता तुम्हाला सांगायला पाहिजे, तुम्हाला सगळं माहिती आहे. चला चला म्हणाले, जाऊया तिथं. गेले सगळे विहिरीच्या काठावर. समर्थांनी आवाज दिला, अंबाजी, अरे अंबाजी, कसा आहेस? कुठं आहेस तू? ते पोर खालून वर आलं पाण्यातून. स्वामी, कल्याण आहे आपल्या कृपेने. आणि ते कल्याण स्वामी आहेत. शरण गेलिया त्यजावे दूरी अविश्वासा. एकदा रामकृष्ण परमहंसांवर विश्वास ठेवलाय आणि त्यांनी जे जे संकेत दिले ते सुद्धा स्वामी विवेकानंदांनी आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये पाळलेले आहेत. शिकागोला जायचंय, ठाकूरांचा संदेश आल्याशिवाय मी जाणार नाही. आणि एक दिवस त्यांना संकेत मिळाला, ठाकूरजी रामकृष्ण परमहंस आपले सद्गुरू पाण्यावरनं जात आहेत आणि मागे वळून पाहतायत आणि हाताने खुणावतायत, चल ये नरेंद्रा. स्वामी विवेकानंद शिकागोला गेले. एकदा विश्वास ठेवला ना, मग तो ढळू द्यायचा नाही. समर्थ म्हणतायत, शरण गेलिया त्यजावे
दूरी अविश्वास, त्या अविश्वासाचा त्याग केला पाहिजे. समर्थ म्हणतात, शरण सद्गुरु सगेले सत्शिष्य ऐसे निवडिले, क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी श्रीराम. ते अत्यंत पावन झाले, ईश्वर रूप त्यांना मिळालं. मग असा कोण आहे सद्गुरू? समर्थ रामदास स्वामींनी याच 5व्या दशकामध्ये 200 समासी दासबोध. 5वा दशक हा मंत्रांचा दशक आहे. दुसऱ्या समासामध्ये ओवी क्रमांक 45 ते 49 मध्ये 10 लक्षणं सांगितली आहेत सद्गुरूंची. नंबर 1, शुद्ध ब्रह्मज्ञान असलं पाहिजे. सद्गुरूचे मुख्य लक्षण विमळ ब्रह्मज्ञान, शुद्ध ज्ञान. शुद्ध ब्रह्मज्ञान त्यांच्या अंगी आहे. त्यांचं समाधान हे निश्चयाचं समाधान आहे, निश्चयात्मक आहे. दोलायमान स्थिती नाही आहे, टू बी नॉट टू बी नाही आहे. स्वरूप स्थिती, अखंड स्वरूप स्थिती. परब्रह्माच्या स्वरूप स्थितीमध्ये तदाकारता त्यांना मिळते. उदास वृत्ती किंवा उदासीनता हे 4थं लक्षण आहे. शोक, मोह, आनंद, हर्ष याची कुठलीही बाधा त्यांच्यावर होऊ शकत नाही, ही उदास वृत्ती आहे. प्रबळ वैराग्य आहे, कुठलीही अपेक्षा नाही, कुठलाही मोह नाही आहे. अंतर्बाह्य निर्मळ आचार 6वं लक्षण आहे. जनप्रवाहाला सन्मार्गाकडे वळवणे, त्याला शब्द वापरलेला आहे जन उद्धरावया. आपल्यासारखे असंख्य झाले पाहिजेत. ते जर ते परब्रह्माला वाटत असेल तर सद्गुरूंना तर वाटणारच. माझ्यासारखे सगळे या मार्गाला आले पाहिजेत. सारासार विचार पटवून देण्यासाठी जगदोद्धाराची अत्यंतिक तळमळ. पंथ, जात, विचार, आर्थिक स्तर, सामाजिक स्तर कुठलाही त्यामध्ये विधिनिषेध येत नाही. जगदोद्धाराची अत्यंतिक तळमळ. आणि 10वं लक्षण आहे नवविधा भक्ती साधन. ही 10 लक्षणं ज्यांच्या अंगी आहेत त्यांना सद्गुरू असं म्हणलेलं आहे. समर्थांनी 5व्या दशकातील 2ऱ्या समासात ओवी क्रमांक 45 ते 49 मध्ये याचं सगळं विवेचन केलेलं आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की श्रद्धा ठेवली पाहिजे, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की तुकडोजी महाराज सुद्धा त्यांच्या ग्रामगीतेमध्ये म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारातील भाजीपाला नाही रे, देव आशाने भेटायचा नाही रे. आपल्याला कल्पना असेल, आपण कधी ग्रामगीता पाहिली आहे मला माहिती नाही, परंतु ग्रामगीता घ्या आणि ग्रामगीतामध्ये ज्या संतांची चित्र लावलेली आहेत आपल्याला अभिमान वाटेल. त्या ग्रामगीतेमध्ये पहिल्या संतांचं चित्र हे आपल्या समर्थ रामदास स्वामींचं आहे. तुकडोजी महाराजांवरही समर्थांच्या विचारांचा किती मोठा प्रभाव होता आपल्या लक्षात येईल. उर्वरित विचार समर्थांच्या उद्धव स्वामींना केलेल्या उपदेशाचा उद्या आपण ओवी क्रमांक 35 पासून पाहूया, ज्यामध्ये समर्थ शाब्दिक ज्ञानावर भर देऊ नको, नुसती पोपटपंची काही कामाची नाही आहे असं आपल्या अत्यंत प्रिय शिष्य, पहिला शिष्य उद्धवांना सांगतायत. त्यांच्यासोबत त्यांच्या माध्यमातून ते आपल्याला सांगतायत. केवळ शाब्दिक पोपटपंची नको, ते जे श्रवण केलेलं आहे ते आपल्या आचरणात आणलं पाहिजे. हा संदेश उद्या समर्थ आपल्याला देणार आहेत. आणि उर्वरित विचार आपण उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.